नमस्कार, लोकवाहिनीमध्ये तुमचं स्वागत आहे। नागपूर शहरात गेल्या एका वर्षापासून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पोलीस दीदी या उपक्रमाने उल्लेखनीय यश मिळवलं आहे। या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी दररोज शहरातील वेगळ्या भागांमध्ये बचत गट, वस्ती परिसर, शाळा आणि समाजातील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधतात। पोलीस दीदी या माध्यमातून विशेषतः महिला आणि लहान मुलांना कायद्याविषयी जागरूकता तसेच मुलांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल मार्गदर्शन दिलं जात आहे। यासोबतच कोणत्याही तक्रारीसाठी नागरिकांना महत्त्वाचे संपर्क क्रमांक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महिला पोलिसांचे क्रमांक उपलब्ध करून दिले जातात। पूर्वी भीतीमुळे तक्रार करण्यास टाळाटाळ करणारे अनेक नागरिक आता या उपक्रमामुळे पुढे येत आहेत आणि पोलिसांशी निडरपणे संवाद साधत आहेत। या उपक्रमामुळे नागपूर पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचं नातं अधिक दृढ झालं आहे। पोलीस दीदी हा केवळ एक उपक्रम नसून महिला समीक्षकरणाचा आणि सुरक्षित समाज निर्मितीचा नवा अध्याय ठरत आहे। याबाबत अधिक सविस्तर माहिती मानकापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश काडसेकर यांनी दिली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलीस दीदी हा उपक्रम राबवला जातो। पोलीस दीदी उपक्रमाची मूलभूत संकल्पना अशी आहे की याच्यामध्ये ज्या महिला पोलीस अंमलदार आहेत त्या महिला पोलीस अंमलदार यांनी नागरिकांमध्ये जाऊन लहान मुलं आणि महिला यांना कायदेविषयक मार्गदर्शन करावं। त्याचप्रमाणे आमचे जे काही कॉन्टॅक्ट्स नंबर आहेत त्यांचा स्वतःचा नंबर महिला पोलिसांचा, त्याचप्रमाणे आमचा कॉन्टॅक्ट्स नंबर, पोलीस स्टेशनचे नंबर, डायल 112 नंबर, हे सगळे नंबर त्यांना सांगावेत आणि त्याचा प्रसार करावा आणि या माध्यमातून लहान मुलांना आणि महिलांना कायद्याविषयीची जागृती निर्माण करणं हा त्याचा मूलभूत उद्देश आहे। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मानकापूर पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी API निशा खोब्रागडे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा गजबिये या रोज अशा प्रकारे उपक्रम घेत आहेत। या ठिकाणी शाळा, ट्युशन क्लासेस, बचत गट, त्यानंतर काही ठिकाणी वाडी वस्तीमध्ये जाऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी रोज एक तरी उपक्रम हा घेतला जातो, ज्याच्यामध्ये दिवसाला 20, 30, 40, 50 मुलं, मुली, महिला यांना मार्गदर्शन केलं जातं। त्यांना डायल 112 काय आहे, महिलांविषयीचे कायदे काय आहेत, खास करून मुलं आणि मुली म्हणजे मेल आणि फिमेल दोघांनाही गुड टच, बॅड टच काय आहे, त्याच्यानंतर जे अपहरणाचे गुन्हे होतात, लहान मुलांना पळवून देण्याचे गुन्हे होतात, त्याच्यापासून बचाव कसा करावा, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी माहिती दिली जाते। आणि पोलीस किंवा पोलीस दीदी हे तुमचे मित्र आहेत आणि महिलांवर किंवा लहान मुलांवर कुठलाही अन्याय होत असेल तर लोकांनी पुढे आलं पाहिजे, त्याच्या तक्रारी केल्या पाहिजे, त्याची माहिती पोलिसांना दिली पाहिजे। यासाठी त्यांची मानसिकता देखील तयार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आहे आणि याचा रिझल्टसुद्धा फार छान आहे। मागील 1 वर्षापासून हा उपक्रम साधारणपणे चालू आहे आणि सतत चालू आहे। वरिष्ठ अधिकारी स्वतः CP साहेब देखील त्याचा रोज फॉलोअप घेत आहेत की प्रत्येक पोलीस दीदीनं किती उपक्रम राबवले आणि त्या ठिकाणी काय काय माहिती दिली याची माहिती घेतली जाते आणि आम्ही ते मनापासून सर्व आमचा महिला स्टाफ ते मनापासून ते काम करत आहे। याचा इफेक्ट असा झालेला आहे की ज्या तक्रारी पोलीस स्टेशनला पूर्वी येत नव्हत्या किंवा लहान मुलं मुली बदनामीच्या कारणास्तव किंवा इतर कोणत्याही कारणास्तव घाबरून किंवा समोरच्या आरोपींना घाबरून तक्रार देण्यासाठी येत नव्हत्या, त्या तक्रारी आमच्याकडे यायला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला त्यामुळे त्यांच्या तक्रारींवर कारवाई करणं देखील सोपं झालेलं आहे आणि एक चांगला उपक्रम हा मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवला जात आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार सोबत श्वेता वानखडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।